नमस्कार. लाडकी बहीण योजनेच्या सगळ्या लाभार्थी भगिनींसाठी एक खूप मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. हो, पेमेंटबद्दल एक नवीन अपडेट आलेला आहे. चला तर मग पटकन बघूया की नेमकं काय आहे हे अपडेट. आणि हो, आपल्या सगळ्यांच्या मनात जो एक मोठा प्रश्न घोळतोय तो म्हणजे खात्यात खरंच 3,000 रुपये येणार आहेत का? तर आज आपण ह्याच प्रश्नाचं उत्तर अगदी व्यवस्थितपणे समजून घेणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण त्या मोठ्या बातमीबद्दलच बोलूया, ज्याची चर्चा सगळीकडे सुरू आहे. ती म्हणजे खात्यात 3,000 रुपये जमा होण्याची शक्यता. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. रक्कम आहे तब्बल 3,000 रुपये. पण थांबा, ही रक्कम नेमकी कशाची आहे आणि ती खात्यात कधी येऊ शकते? चला, हेच आपण पुढे पाहूया. तर बघा, मार्च महिन्याचा जो हप्ता आपला थांबलेला आहे तो आणि एप्रिल महिन्याचा जो आता येणार आहे, हे दोन्ही हप्ते मिळून एकत्र 3,000 रुपये आपल्या खात्यात जमा होण्याची एक दाट शक्यता निर्माण झाली आहे. पण आधी हा प्रश्न समजून घेऊया की मार्च महिन्याचा हप्ता मुळात थांबलाच का? ही चिंता तर आपल्या सगळ्यांना सतावते आहे, बरोबर ना? झालं असं आहे की मार्च महिन्याचा हप्ता अजूनही बऱ्याच भगिनींच्या खात्यांमध्ये जमा झालेला नाही आणि आता तर एप्रिल महिना पण जवळजवळ संपत आलाय. त्यामुळे साहजिकच आहे, सगळ्यांमध्ये एक चिंतेचं वातावरण पसरलं आहे. चला तर मग आता सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाकडे येऊया की हे पैसे नेमके येणार तरी कधी? तर यावर आता काहीतरी दिलासादायक माहिती समोर यायला लागली आहे. हो, पण आता एक चांगली म्हणजे एक दिलासा देणारी बातमी समोर येते आहे, ज्यामुळे आपली ही चिंता थोडी कमी होऊ शकते. याचं एक कारण असंही दिलं जातंय की गेल्या महिन्यात सुद्धा योजनेचे पैसे हे महिन्याच्या अगदी शेवटच्या आठवड्यातच जमा झाले होते. त्यामुळे कदाचित याही वेळेस तसंच होऊ शकतं आणि महिन्याच्या शेवटी पैसे येऊ शकतात अशी एक शक्यता वर्तवली जाते. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप म्हणजे खूप गरजेचं आहे. ही जी काही माहिती आहे ना, ती अजून सरकारकडून अधिकृतरित्या आलेली नाहीये. ही सध्या फक्त एक शक्यता आहे, त्यामुळे आपल्याला सरकारच्या घोषणेची वाट बघावीच लागेल. आता आपण वळूया आजच्या सगळ्यात महत्त्वाच्या सूचनेकडे, आणि ही सूचना आहे ई-KYC बद्दल. याकडे अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही. आता काही जणांना प्रश्न पडेल की ई-KYC म्हणजे नेमकं काय? तर ही एक सरकारी ओळख पडताळण्याची प्रक्रिया आहे. योजनेचा लाभ तुमच्या बँक खात्यात थेट जमा होण्यासाठी ही प्रक्रिया पूर्ण करणं बंधनकारक आहे. याच्याशिवाय पैसे जमा होणार नाहीत, हे पक्क लक्षात ठेवा. आणि आता सगळ्यात मोठी धोक्याची घंटा. ही ई-KYC पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे आता फक्त आणि फक्त 7 दिवस शिल्लक आहेत. वेळ खरंच खूप कमी आहे, त्यामुळे हे काम सगळ्यात आधी करणं खूप आवश्यक आहे. एक गोष्ट अगदी स्पष्टपणे समजून घ्या, जर ई-KYC पूर्ण नसेल तर हप्ता मिळणार नाही. इतकं हे सोपं आणि सरळ आहे. तुमचा हप्ता कायमचा थांबू शकतो. त्यामुळे जर तुमच्या ई-KYC मध्ये काही चूक असेल तर ती ताबडतोब दुरुस्त करून घ्या. चला तर मग, ही सगळी माहिती ऐकल्यानंतर आता आपण पुढे काय करायचं, आपलं पुढचं पाऊल काय असलं पाहिजे याचा एक छोटासा आढावा घेऊया. तर महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा लक्षात घेऊया. पहिलं, मार्च आणि एप्रिल महिन्याचे मिळून 3,000 रुपये एकत्र मिळण्याची शक्यता आहे. दुसरं, यासाठी आपल्याला सरकारच्या अधिकृत घोषणेची वाट पाहावी लागेल. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, हफ्ता थांबू नये असं वाटत असेल तर आपलं ई-KYCचं काम लगेच पूर्ण करा आणि जर त्यात काही चुका असतील तर त्या याच 7 दिवसांच्या दुरुस्त करून घ्या. बरं, तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत का? किंवा तुम्हाला काही अडचण येते का? हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हो, ही महत्त्वाची माहिती आपल्या इतर भगिनींपर्यंत पोहोचावी यासाठी नक्की शेअर करा.